संक्रांतीच्या दिवशी तुमच्या भावानं किती माहोल केला तुम्हाला माहित आहे काय? तर चला तुम्हाला दाखवतो. तर पोट्टे हो काय म्हणता मग, कसे आहे? चांगले आहे की नाही? सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर मागच्या पार्ट मध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण बिना आंघोळ करायच्या बिना तोंड धुवायच्या भिडलो तो ताकदनं पतंग उडवायले. आणि तो पार्ट तुम्ही पाहिला नशीन तर मी अकाउंटवर टाकलेला आहे, नक्कीच एक वेळा पाहून घ्या. मग सकाळी मी पतंग उडूनच राहिलो तेवढ्याच मला पुंडलिकराव दिसले. म्हटलं अबे याचा व्हिडिओ काढ लवकर, पलटीन नाही काय करू राहिले. मग समजलं की पैपाचं काहीतरी काम करू राहिले. आणि इकडे योगून उचललं बाबा या गळ्याले. म्हटलं राहू दे रे बाबा राहू दे, मजाक नको करू, त्याची भिवराला तो. आणि मग तिथून खाली आल्यानंतर मला दिसला सुशांत पप्प्या. मग याचा व्हिडिओ काढून घेतला मस्त. आणि मग घरी गेल्यानंतर दिवसभरापासून आंघोळ केली नव्हती बाबा, गेलो मस्त आंघोळीले आंघोळ गिळोळ करून झालो भाऊ तयार. आणि मग गेलो मस्त जेवण करायला, ताकदनं जेवण घेऊन करून टाकलं. म्हटलं आता पतंग उडू भाऊ ताकदनं फुल फॉर्म मध्ये. इकडे आनंद काही आवडत नाही त्याच्या, मला बक्षी आणाच लागतात म्हणे, गमूनच नाही आला म्हणे. म्हटलं चल बाबा चाललो तू. मग गेलो बा देवळाले, तिथून बक्षी घेऊन आलो मस्त. मग तिथून डायरेक्ट माळीवर आल्यानंतर पहिले मी हातात घेतला माईक. म्हटलं काय म्हणता पोट्टी हो, लवकर फॉलो करून घ्या, पुऱ्या गावाला सांगून दिला माईक मध्ये. मग काय जे आपले ऑपरेटर होते चेतन भाऊ भिडले भाऊ ताकदनं गाणं वाजवले ना, आम्ही भिडले भाऊ पतंग उडवायले. खायचो इकडून तिकडे खपा खप. आमच्या एरियाला पतंगा दिल्या आम्ही गायब करून गेलो भाऊ सौऱ्याच्या एटा तिकडे दुसऱ्या वार्डात. इथे येऊन मस्त सुत्ताळला बांधला आपल्या पतंगीले. आणि मग मी पाहायचो एखादी पोरगी भेटते का आपल्या रील गिल पकडायला, कोणी भेटलं तर नाही. पाहिजे बाबा मजाक करू राहिलो पाठवसान नाही तर माझा व्हिडिओ घरा लोक माया. आणि इकडे पोट्टेचं काही अलग चालू होतं, कोणाचं काय चालू होतं तो कोणाचं काय, कोणी फोटो काढत जाय तो कोणी गुंडत जाय, कोणी डोक्यावर उचलत जाय तो कोणी काही करत जाय. पण मी म्हटलं आज संक्रांत आहे मी काहीच करत नाही, भोकात जाऊ ते फोटो, मी तर खायच तो पतंग बरं भावा. आणि मग मस्त थोड्या वेळ पतंग गीतून उडली, थोडासा माहोल केला, इकडे पतंगा सपा टाकला करून. आणि मग घरी गेलो, आईनं मस्त स्वयंपाक गिंपाक केला होता, जेवण घेऊन केलं आणि झोपलो.